संभाजीनगर से एक बेहद चौंकाने वाली घटना सामने आई है। शहर के छावनी इलाके स्थित प्रतिष्ठित लिटिल फ्लावर स्कूल में एक पूर्व छात्र ने टीसी यानी ट्रांसफर सर्टिफिकेट को रोकने के लेकर विवाद के बाद स्कूल में घुसकर एक शिक्षक पर धारदार चाकू से हमला कर दिया। हमले में शिक्षक विशाल फ्रॉनेंस गंभीर रूप से घायल हो गए। घटना के बाद स्कूल परिसर में अफरा तफरी मच गई। घायल शिक्षक को तत्काल अस्पताल में भर्ती कराया गया, जहां उनका इलाज जारी है। घटना का सीसीटीवी फुटेज भी सामने आया। पुलिस ने फुटेज के आधार पर आरोपी पूर्व छात्र के खिलाफ मामला दर्ज कर प्रतिक्रिया शुरू कर दी है। फिलहाल छावनी पुलिस पूरे मामले की जांच में जुटी हुई है और आरोपी की तलाश जारी है। छत्रपती संभाजीनगर येथील पोस्ट छावणी हद्दीत लिटल फ्लावर शाळेमध्ये सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास एक विद्यार्थी जो 2023 या वर्षी शाळेतून नापास झाल्याने तो शाळेत येत नव्हता आणि त्यामुळे त्याचं ॲडमिशन हे कंटिन्यू करण्यात आलेलं नव्हतं। तो अचानक आज सकाळी आला व तो शाळेत त्यांनी प्रिन्सिपलांना म्हटलं की मला टीसी पाहिजे आहे। तर प्रिन्सिपल मॅडम यांनी सांगितलं की टीसी घेण्यासाठी एक अर्ज करा, अर्ज दाखल केल्यानंतर आम्ही तुम्हाला टीसी देतो। परंतु त्याचं म्हणणं होतं की मी अर्ज करणार नाही, मला डायरेक्ट टीसी द्या। तर प्रिन्सिपल यांनी तुमच्या घरच्यांना घेऊन या असं सांगितलं असता तो ऐकण्यास तयार नव्हता। त्यावेळेस त्यांनी प्रिन्सिपल यांनी त्याचा वर्ग शिक्षक जे होते त्यांना बोलवलं। त्यांना बोलवल्यावर वर्ग शिक्षक आणि त्यांच्यामध्ये आपापसात वाद झाला। तो वाद हा विकोपाला गेला। त्यावेळेस विद्यार्थ्याने जो माजी विद्यार्थी होता 2023 नंतर त्यांनी शाळेत ॲडमिशन घेतलं नव्हतं, त्या विद्यार्थ्याने चाकू काढला व तो शिक्षकांच्या पोटात मारला। सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जो विधी संघर्षग्रस्त बालक आहे त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कार्यवाही सुरू आहे। या उद्रेकी अशी घटना घडलेली आहे की पार्श्वभूमी गुन्हेगारी पार्श्वभूमी चेक केली असतं। यापूर्वी त्याची नावावर अशी काही घटना केलेली नाही, कोणतेही गैरकृत्य केलेलं नाही।